काश्मीरमध्ये आहे ते पनवेलमधून 39 आहे ते पर्यटक फिरायला गेले होते. कालच्या हल्ल्यामध्ये कामोठे या ठिकाणी राहणारे सुबोध पाटील आहेत ते जखमी झालेले आहेत. आपल्याबरोबर या ठिकाणी त्यांची मुलगी आणि जावई आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. सर, तुमचे आहे ते सासू सासरे फिरायला गेले होते. सध्या काय परिस्थिती आहे, कशी त्यांची तब्येत आहे? आई आहेत ते आहेत आपल्या हॉटेलमध्ये आहेत, त्या नीट ठीक आहेत आणि पप्पांना हॉस्पिटलमध्ये आहे. तुमचं बोलणं झालं, काय बोलणं झालं तुमचं? आईंशी बोलणं झालं फोनवरती. त्या ठीक आहेत, नॉर्मल आहेत म्हणजे. आणि पप्पा हॉस्पिटलमध्ये आहे, ना ॲडमिट केलं असं म्हणाले त्या. थोडं मग त्यांना कुठे जखमी झालेत, कुठं गोळी लागलेली आहे, काय झालं? त्यांच्या मानेची इकडे गोळी लागलेली असं सांगितलं आम्हाला त्यांनी. पण त्यांची हे नॉर्मल आहेत म्हणजे ते सुद्धा असं सांगितलं. तिथे सध्या कुठे थांबलेत, कशी मदत मिळते त्यांना, तर आहेत व्यवस्थित सगळं? नाही, त्याच्याबद्दल काय बोलणं नाही झालं आमचं. परत कधी येणार, काय बोलणं झालं? नाही बोलणं. सरकारकडून तिथे व्यवस्थित मदत वगैरे मिळते त्यांना? नाही, काही कल्पना नाही, माहीत नाही कारण नाही, आम्ही ते विचारलंच नाही म्हणजे त्यामुळे नाही माहिती, फक्त बोलणं झालं. मॅडम, तुमचं आईशी बोलणं झालं काय? हो, झालं. आई व्यवस्थित आहे, सुखरूप आहे. कधी गेले होते फिरायला? सोमवारी सकाळी गेलेले. नेमकी काय घटना घडली, काय बोलणं झालं म्हणजे कसं? नाही, त्या घटनेबद्दल काय बोलणं नाही झालं. फक्त मी त्यांना विचारलं की ते बरे आहेत की नाही, तेवढंच बोलणं झालं. परत काय येतो वगैरे काय बोलणं केलं असं? नाही. तिथे काय सध्या त्याची व्यवस्था करणं कुठे राहिलेली आहे, त्याची व्यवस्था झाली तिथे? हो, झाली आहे, व्यवस्थित झाली आहे. आपण पाहतो की या ठिकाणी सुबोध पाटील आहेत, हे जखमी झालेले आहेत आणि त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्या सुखरूप आहेत आणि या दोघांची तब्येत सुखरूप असल्याचं या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियाशी त्यांचं बोलणं झालेलं आहे. विनायक पाटील, ABP माझा, पनवेल, नवी मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.